दुपार झाली पण पोहोचलो भावने एक तसा. वणीचा घाट बघा कसला भारी पोहोचलो आता वणीच्या घाटामध्ये. बघा व्ह्यू इथे थांबलेलो तर कसलं टॉपचा व्ह्यू दिसतोय बघा. एक नंबर भावांनो खरंच. आणि हा आपला वणीचं मंदिर सप्तशृंगी. निघलो बोललो जास्त टाइम नको झाला म्हणून. हवा बघा किती चालली. इथं याच्या ओळखीचा कोणतरी भेटला ना, तो बोलतो पहिले तलावाकडे तुम्ही जाऊन या, तिकडं बघून या. आता चाललोय तिकडं तलावाकडे बघायला. गेला आता पाय आणि तोंड वगैरे धुवायचं. इथं काहीतरी आल्यावरती पहिले बाहेरचा न जाता तो बा मंदिर भावानो कसला वाव व्ह्यू आहे. भावा आता हात पाय तोंड धुतोय, त्यानंतर माझी वेळ येईलच. भावा कसं पाणी कसं होतं? एकदम गार थंड. फुकटच्या फुकट ते रूम वगैरे दोघच होतं म्हणून आम्ही काही एवढा विषय नाही घेतला. पण भाई फ्रेश वाला याच्या मित्राने सांगितलं तिथं आलो, एक नंबर वाटलं भावांनो, एक नंबर खरंच. आणि बर्डे वगैरे घेऊन निघालो भावांनो. एकदम भावने पण यंदा गणपती बाप्पाचं दर्शन. सुरुवात 6:42 गेले चालू चढाला. आता बघू किती टाइम होतो तो. भावचा टार्गेट आहे 15 मिनिटात चढायचा. बघू आता. अरे थांबलो ना भाऊ, थांबल्या पहिला स्टॉप घेतलेला भावाने. परत एकदा भावाने दुसरा स्टॉप. लाईन होती, लाईन आज पूर्ण खाली होती भावानो. एकदाचा पोचलो, एकदाचा सप्तशृंगी वणी. फक्त 10 मिनिटं लागली चढायला, गर्दी नव्हती म्हणून. पण भावाच्या वलकीवरती आपल्याला फोटो काढायला पण भेटलेला आहे, याबद्दल मी भावाचे खूप आभार मानेन. तर भावना आज आता निघालो आम्ही फुल पॅक. पाऊस नाही पडला तरी थंडीसाठी जाम थंडी वाजते. भावाचा आहे भाऊ काकडनं. ठीक आहे चला बाय बाय, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.